नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे संतोष कुमार रंगदर या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, विषय इतिहास, वर्ग 12वी, मूल्यमापन योजना आराखडा याविषयी आपण माहिती घेऊत. आराखडा तयार करण्यामागील भूमिका या ठिकाणी आपल्याला थोडक्यात समजून घेणे आवश्यक आहे. शैक्षणिक वर्ष 2019-20 पासून इयत्ता 11वी इतिहास पुनर्रचित पाठ्यपुस्तक लागू करण्यात आले आणि शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून इयत्ता 12वी इतिहास पुनर्रचित पाठ्यपुस्तक लागू करण्यात आले. शैक्षणिक वर्ष 2019-20 पासून इयत्ता 11वी इतिहास विषयासाठी कृती पत्रिका आराखडा लागू करण्यात आला. शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून इयत्ता 12वी इतिहास विषयासाठी कृतीपत्रिका आराखडा लागू करण्यात येणार आहे. पुनर्रचित अभ्यासक्रमावरील कृतीपत्रिका 80 गुणाची असेल आणि कृतीपत्रिकेची पुनर्रचना करताना ज्ञानरचनावाद तसेच विद्यार्थ्यांच्या कृतीशीलतेला वाव देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. इयत्ता 12वी वर्गासाठी इतिहास विषयाची कृतीपत्रिका तयार करताना प्रत्येक प्रश्न प्रकारांना दिलेला भारांश विचारात घेऊन कृतीपत्रिका तयार करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययन पद्धतीने अभ्यास करताना सुलभता यावी याचा विचार करून लघुत्तरी प्रश्नामध्ये संकल्पना चित्रांचा समावेश करण्यात आला आहे. संकल्पना चित्रे तयार करण्याची कृती विद्यार्थ्यांना देण्यात आलेली आहे. शिवाय विद्यार्थ्यांच्या विचारांना चालना देण्यासाठी स्वमत प्रकटीकरणाच्या दृष्टीने कृतीपत्रिकेत प्रश्नांची रचना करण्यात आली आहे. सदर कृतीपत्रिका तयार करताना मूल्यमापनाच्या दृष्टिकोनातून ज्ञान, आकलन, उपयोजन आणि कौशल्य या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी पुरेसा वाव देण्यात आलेला आहे. उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी कृतीपत्रिकेमध्ये पाठ्यपुस्तकातील सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे. पाठ्यपुस्तकातील सर्व घटकांना योग्य भारांश निश्चित करून संविधान तक्ता बनविण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीस आपण 12वी इतिहास घटकनिहाय गुण विभागणी कशा पद्धतीने आहे याविषयी थोडक्यात माहिती घेऊत. एकूण आपणाला 10 घटक देण्यात आले. त्याचप्रकारे एकूण आपल्याला 12 प्रकरणे आहेत. सुरुवातीला आपण 10 घटक आणि त्या घटकाचे नाव आणि विकल्पासह गुण किती घटकांना देण्यात आलेले आहेत, कोण्या घटकांना याविषयी माहिती सुरुवातीला आपण घेऊत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, विषय इतिहास, इयत्ता 12वी, घटकनिहाय गुण विभागणी, विषय इतिहास. यामध्ये पहिला घटक जो आहे युरोपातील घडामोडींचा भारतावर परिणाम, या घटकास या ठिकाणी आपल्याला विकल्पासह 10 गुण देण्यात आलेले आहेत. दुसरा जो घटक आहे वसाहतीकरणाची प्रक्रिया, या घटकाला सुद्धा विकल्पासह आपणास वार्षिक परीक्षेमध्ये 10 गुण देण्यात आलेले आहेत. घटक क्रमांक 3 भारताचे वसाहतीकरण, या घटकाला विकल्पासह 9 गुण देण्यात आलेले आहेत. घटक क्रमांक 4 युरोपीय वसाहतवादाला
महाराष्ट्रात झालेला विरोध या घटकाला 10 गुण देण्यात आलेले आहेत. घटक क्रमांक 5 वसाहतवाद विरोधी भारतीयांचा संघर्ष या घटकाला विकल्पासह 19 गुण देण्यात आले आहेत. घटक क्रमांक 6 निर्वसाहतीकरण ते एकीकरण या घटकाला विकल्पासह 9 गुण देण्यात आले. घटक क्रमांक 7 जागतिक युद्धे आणि भारत या घटकाला विकल्पासह 10 गुण देण्यात आले आहेत. त्यानंतर घटक क्रमांक 8 भारताबाहेरील प्रदेशांचे निर्वसाहतीकरण 8 गुण विकल्पासह देण्यात आले आहेत. त्यानंतर घटक क्रमांक 9 शीतयुद्ध या घटकाला 10 गुण देण्यात आले आहेत विकल्पासह. घटक क्रमांक 10 बदलता भारत या घटकाला विकल्पासह 20 गुण देण्यात आले. तर या प्रकारे एकूण 115 गुण विकल्पासह त्या ठिकाणी आपल्याला देण्यात आले आणि वार्षिक परीक्षा ही 80 गुणाची राहणार आहे प्रश्नपत्रिका आणि विकल्पासह 115 गुण त्या ठिकाणी राहतात. तर हे प्रमुख 10 घटक या ठिकाणी घटकनिहाय गुणविभागणी या प्रकारे. तर हीच घटकनिहाय गुणविभागणी पाहत असताना आपण या ठिकाणी थोडक्यात प्रकरणनिहाय गुणविभागणी या ठिकाणी आपण समजावून घेऊत. विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण घटकनिहाय गुणविभागणी कशा प्रकारचे आहे हे त्या ठिकाणी पाहिले. त्याचप्रकारे आपण 12वी इतिहास यामध्ये आपल्याला 12 प्रकरणं देण्यात आली. तर या 12 प्रकरणाला प्रकरणनिहाय गुणविभागणी कशा प्रकारे आहे, घटकनिहाय गुणविभागणी नुसारच या ठिकाणी आपणाला प्रकरणनिहाय गुणविभागणी या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. तर हे थोडक्यात आपण समजावून घेऊत. आणि या पहिले प्रकरण युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास या प्रकरणाला विकल्पासह 10 गुण आहेत. प्रकरण क्रमांक 2 युरोपीय वसाहतवाद या प्रकरणाला विकल्पासह 10 गुण देण्यात आले आहेत. त्यानंतर प्रकरण 3 भारत आणि युरोपीय वसाहतवाद या प्रकरणाला विकल्पासह 9 गुण देण्यात आले आहेत. प्रकरण क्रमांक 4 वसाहतवाद आणि मराठे या प्रकरणाला विकल्पासह 10 गुण देण्यात आले आहेत. त्यानंतर प्रकरण क्रमांक 5 भारत सामाजिक व धार्मिक सुधारणा 5वे प्रकरण. आणि त्यानंतर प्रकरण 6 वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष या 5व्या आणि 6व्या प्रकरणाला मिळून विकल्पासह 19 गुण देण्यात आले. तर घटकनिहाय गुणविभागणीमध्ये त्या ठिकाणी 5वा घटक जो होता वसाहतवाद विरोधी भारतीयांचा संघर्ष 19 गुण. तर अशा प्रकारे प्रकरण 5वे आणि प्रकरण 6वे हे घटक क्रमांक 5 आहे आणि त्यांना 19 गुण दोन्हींना मिळून देण्यात आले. 2 प्रकरण. प्रकरण क्रमांक 7 भारत निर्वसाहतीकरण ते एकीकरण या प्रकरणाला विकल्पासह 9 गुण आहेत. प्रकरण क्रमांक 8 जागतिक महायुद्धे आणि भारत या प्रकरणाला विकल्पासह 10 गुण देण्यात आले आहेत. प्रकरण क्रमांक 9 जग निर्वसाहतीकरण या प्रकरणाला विकल्पासह 8 गुण देण्यात आलेले आहेत. त्यानंतर प्रकरण क्रमांक 10 शीतयुद्ध या प्रकरणाला
विकल्पासह 10 गुण देण्यात आले. आता प्रकरण क्रमांक 11 बदलता भारत भाग 1, प्रकरण क्रमांक 12 बदलता भारत भाग 2 हे जे आहेत दोन्ही प्रकरणाला प्रकरण क्रमांक 11 आणि 12 ह्या दोन्ही प्रकरणाला मिळून विकल्पासह 20 गुण देण्यात आले. तर त्या ठिकाणी घटकनिहाय गुण विभागणीमध्ये या ठिकाणी 10वा घटक होता तो बदलता भारत, यांना 20 गुण आहेत विकल्पासह. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो 12वी इतिहास प्रकरण निहाय आणि घटकनिहाय गुण विभागणी अशा प्रकारे करण्यात आलेली आहे. तर दोन्हीही ते तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यावे. विद्यार्थी मित्रांनो या प्रकारे घटकनिहाय व प्रकारनिहाय गुण विभागणी मंडळाने यावर्षी अशा प्रकारे देण्यात आले. त्याच प्रकारे महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे विषय इतिहास इयत्ता 12वी कृतीपत्रिका आराखडा वार्षिक जी परीक्षा असते आपली त्या परीक्षेमध्ये कृतीपत्रिका आराखडा हा आपल्याला 80 गुणासाठी आणि वेळ 3 तास आहे. तर या ठिकाणी काही सूचना देण्यात आल्या आहेत आपल्याला. सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहेत. दुसरी सूचना आहे उजव्या बाजूस गुण दर्शविलेले आहेत. तिसरी सूचना आहे उत्तरपत्रिकेमध्ये आकृत्या पेननेच काढाव्यात. ही महत्त्वाची सूचना आहे. नवीन प्रश्नाचे उत्तर नवीन पानावर आपणाला सुरू करायचे आहे. तर ही कृतीपत्रिका आराखडा समजावून घेण्या अगोदर मंडळाने काही सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचना आपण थोडक्यात पाहूया. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काही सूचना आहेत. त्यानुसार इयत्ता 12वी इतिहास विषयाच्या बोर्ड परीक्षेसाठी संपूर्ण पाठ्यपुस्तकाचा अभ्यासक्रम असेल. तर यावर्षी आपणाला 25% वगळलेला सोडून भाग हा त्या ठिकाणी 80 गुणासाठी वार्षिक परीक्षेसाठी येणार आहे. या शैक्षणिक वर्षापुरती आपणाला 25% वगळलेला सोडलेला भाग आहे. परंतु वगळलेल्या भागावरती अंतर्गत 20 गुणाच्या चाचणीसाठी त्या ठिकाणी प्रश्न विचारले जाणार आहेत. इयत्ता 12वीच्या कृतीपत्रिकेमध्ये इयत्ता 11वी पाठ्यपुस्तकातील कोणत्याही घटकांचा समावेश असणार नाही. या ठिकाणी लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की इयत्ता 12वीच्या कृतीपत्रिकेमध्ये इयत्ता 11वी पाठ्यपुस्तकातील कोणत्याही घटकांचा समावेश असणार नाही. म्हणजे संपूर्णपणे 12वीची जी कृतीपत्रिका असणार आहे ती संपूर्णपणे 12वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेसाठी इतिहास विषयाची कृतीपत्रिका 80 गुणाची असेल तर 20 गुण अंतर्गत मूल्यमापनासाठी असतील. कृतीपत्रिका विद्यार्थी मित्रांनो 80 गुणाची असेल आणि विकल्पासह आपण आताच पाहिलेलं आहे 115 गुण आहेत. आणि 20 गुणाची अंतर्गत मूल्यमापनासाठी असतील. त्याविषयी सुद्धा आपण त्या ठिकाणी सविस्तर माहिती घेऊ. तर पहिल्या सूचनेमध्ये दिलेल्याप्रमाणे परीक्षेसाठी 80 गुणासाठी संपूर्ण प्रकरण त्या ठिकाणी आपल्याला विचारत. परंतु यावर्षीपुरती 25% अभ्यासक्रम आपल्याला कमी केलेला आहे. ते या अगोदरच आपण माहिती करून घेतलेला आहे. त्यानंतरची सूचना आहे इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेसाठी इतिहास विषयाच्या कृतीपत्रिकेसाठी आपल्याला 80 गुणासाठी 3 तासाचा अवधी असणार आहे. त्यानंतरची सूचना आहे इयत्ता 12वी इतिहास पाठ्यपुस्तकाच्या अध्यापनासाठी वार्षिक नियोजन करताना कामाचे दिवस उपलब्ध तासिका स्थानिक परिस्थितीचा विचार करण्यात यावा. ही शिक्षकांसाठी त्या ठिकाणी सूचना आहे. त्यानंतर पाठाच्या स्वाध्यायामध्ये समाविष्ट असलेले प्रश्न
विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आहेत. विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी नवीन अभ्यासक्रमामध्ये आपणाला हे स्वाध्यायामध्ये प्रश्न देण्यात आलेले आहेत. हे प्रश्न सरावासाठी आहेत. म्हणजेच कृतीपत्रिका तयार करताना स्वाध्यायावरील प्रश्न कृतीपत्रिकेत समाविष्ट असतीलच असे नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी पाठातील वेगवेगळे प्रश्न जे स्वाध्यायामध्ये दिलेले आहेत त्याच प्रकारचे इतर प्रश्न कोणते येऊ शकतात हे आपल्या शिक्षकांसोबत चर्चा करणं आवश्यक आहे. त्याचप्रकारे विद्यार्थ्यांनी सुद्धा तशा प्रकारचे प्रश्न स्वतः तयार करायचे आहेत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली. तर ही एक महत्त्वाची सूचना त्या ठिकाणी मंडळाने या ठिकाणी दिलेली आहे. तर सर्व विद्यार्थ्यांना या सूचना समजल्या असतील. विद्यार्थी मित्रांनो, मंडळाने जे आपल्याला सूचना दिलेल्या आहेत ते आपल्याला समजल्याच असतील. तर आता आपण कृती आराखडा महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे विषय इतिहास इयत्ता 12वी कृती आराखडा विषय इतिहास यामधील या कृती पत्रिकेला सोडवण्यासाठी आपल्याला 3 तास आहे, 80 गुण आहेत आणि विकल्पासह या अगोदरच आपण पाहिले आहेत 115 गुण आहेत. सुरुवातीला काही सूचना दिल्या आहेत, आपण ते पहिले याच्यावरती थोडक्यात चर्चा केली. पहिली सूचना आहे सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहेत. एकूण आपल्याला 7 प्रश्न आहेत आणि 7ही प्रश्न सोडविणे आपल्याला अनिवार्य आहे. त्यानंतर उजव्या बाजूस गुण दर्शविले आहेत. या ठिकाणी प्रश्नाच्या समोर उजव्या बाजूला गुण दर्शविलेले आहेत. उत्तरपत्रिकेमध्ये आकृत्या पेननेच काढायच्या आहेत. म्हणजे आकृत्या जे काही आहेत आपल्याला ते पेननेच काढायचे आहेत. पेन्सिलचा वापर आपण या ठिकाणी करायचा नाही. नवीन प्रश्नाचे उत्तर नवीन पानावर आपणाला सुरू करायचे आहे. तर आपण या ठिकाणी एक एक प्रश्न त्या ठिकाणी पाहूत. प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधान पुन्हा लिहायचं आहे आपल्याला. तर प्रश्न पहिला अ, एकूण गुण आहेत आपल्याला 6 आणि दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. या प्रश्नामध्ये 1 गुणाचे 6 प्रश्न असतील आणि या प्रश्नांना अंतर्गत विकल्प असणार नाही. म्हणजेच 6ला 6 प्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवणं आवश्यक आहे आणि 6 गुणासाठी. प्रश्न पहिला ब, पुढील प्रत्येक संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. तर या ठिकाणी पुढील प्रत्येक संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. या प्रश्न प्रकारामध्ये 4 संच असणार आहेत आपल्याला आणि यामध्ये ब गटातील चुकीची जोडी आपल्याला ओळखून ती जोडी दुरुस्त करून परत लिहिणे अपेक्षित आहे. आणि या प्रश्नांना अंतर्गत विकल्प असणार नाही. म्हणजेच हा प्रश्न सुद्धा 4 गुणासाठी 4 संच आपल्याला दिले जातील. 4 संचामधील ब गटातील चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला दुरुस्त करून योग्य जोडी त्या ठिकाणी आपल्याला लिहायची आहे. आणि 4 संचाला आपल्याला कंपल्सरी आहेत आणि 4 संचाला प्रत्येकी 1 गुण अशा प्रकारे 4 गुण आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 2 दुसरा अ, ऐतिहासिक व्यक्ती ठिकाण घटना या संबंधीची नावे लिहा. तर या प्रश्नामध्ये प्रश्न दुसरा अ 4 गुणासाठी आणि या प्रश्न प्रकारामध्ये 4 प्रश्न असतील. 4 प्रश्न असणार आहेत आपल्याला. ऐतिहासिक व्यक्ती ठिकाण घटना या संबंधीची नावे लिहिणे अपेक्षित आहे. या प्रश्नांना
अंतर्गत विकल्प राहणार नाही. म्हणजेच चारीला चारी प्रश्न आपल्याला या ठिकाणी प्रश्न दुसरा अ मध्ये त्या ठिकाणी आपल्याला सोडवायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न दुसरा ब, दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा. हा प्रश्न दुसरा ब हा 4 गुणासाठी दिलेल्या पर्यायापैकी योग्य कारण निवडून विधान आपल्याला पूर्ण करायचे आहे. आणि या प्रश्नामध्ये 1 गुणाची 4 प्रश्न कारणे असतील. प्रत्येक कारणासाठी 4 पर्याय आपल्याला या ठिकाणी दिलेले असतील. या प्रश्नाला सुद्धा अंतर्गत विकल्प असणार नाही. म्हणजे चारीच्या चारी प्रश्न आपल्याला सोडवणं आवश्यक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक तिसरा अ, पुढील नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नाची उत्तरे लिहा. गुण आहेत 5. प्रश्न तिसरा अ 5 गुणासाठी. पुढील नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा अशा प्रकारचा प्रश्न आहे. आणि या प्रश्न प्रकारामध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये नकाशा देण्यात येईल आणि नकाशाचे निरीक्षण आपल्याला करायचे आहे. आणि निरीक्षण करून प्रश्नाची उत्तरे त्या ठिकाणी लिहिणे अपेक्षित आहे आपल्याला. आणि प्रश्नपत्रिकेमध्ये 5 प्रश्न असतील आणि ही 5ला 5 प्रश्न अंतर्गत विकल्प असणार नाहीत. त्यांना ते 5ला 5 प्रश्न जे आहेत हे सोडवणं आपल्याला कंपल्सरी आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा ब, दिलेली संकल्पना चित्रे पूर्ण करा. संकल्पना चित्रे पूर्ण करा या प्रश्न प्रकारामध्ये पाठातील मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित चित्ररूप आकृती पूर्ण करणे अपेक्षित आहे आपल्याला. आणि या प्रश्नामध्ये प्रत्येकी 2 गुणाचे 6 प्रश्न विचारले जातील आणि त्यापैकी कोणतेही 4 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. म्हणजे 2 गुणाचे 6 प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारले जाणार आहेत आणि त्यापैकी 4 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. आणि प्रत्येक संकल्पना चित्रामध्ये आशयानुसार, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक संकल्पना चित्रामध्ये आशयानुसार 2 किंवा 4 रिकामी चौकोन दिले जातील. ठीक नाही, 2 किंवा 4 रिकामे चौकोन दिले जाणार आहेत. 2 जर चौकोन रिकामे असतील तर प्रत्येकी 1 गुणासाठी असणार आहे. अथवा एखाद्या वेळेस 4 चौकोन रिकामे असतील तर प्रत्येकी अर्ध्या गुणासाठी असणार आहेत. म्हणजे हे 2 गुणाचा प्रश्न हा अर्ध्या गुणाचे 4 आपल्याला त्या ठिकाणी रिकामे चौकोन भरायचे आहेत. आणि 2 असतील तर प्रत्येकी 1 गुणासाठी असणार आहे. असे आपल्याला 6 पैकी 4 प्रश्न या ठिकाणी सोडवायचे आहेत. हे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न चौथा अ, पुढील टिपा लिहा अथवा संकल्पना स्पष्ट करा. तर यामध्ये या प्रश्न प्रकारामध्ये प्रत्येकी 2 गुणांचे 5 प्रश्न विचारले जातील आपल्याला. 2 गुणांचे 5 प्रश्न आपल्याला विद्यार्थी मित्रांनो विचारले जाणार आहेत. त्यापैकी कोणतेही 3 प्रश्न आपल्याला सोडवणे अपेक्षित आहे. म्हणजे 5 पैकी 3 टिपा लिहा किंवा 3 संकल्पना स्पष्ट आपल्याला करायच्या आहेत. म्हणजे प्रत्येकी 2 गुण अशा प्रकारे 6 गुण त्या ठिकाणी आहेत. या ठिकाणी विकल्प देण्यात आले आपल्याला. 5 प्रश्न आहेत किंवा टिपा आहेत, संकल्पना आहेत, ते स्पष्ट करायचे आहेत. 5 पैकी 3 आपल्याला सोडवायचे आहेत. या ठिकाणी सुद्धा आपण 5ला 5 संकल्पना एक वेळेस वाचून घ्यायच्या आणि त्यापैकी आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे आपण
सोडवू शकतो अशा 3 संकल्पना किंवा 3 टिपा त्या ठिकाणी आपण सोडवायच्या आहे. प्रत्येकी 2 गुणासाठी आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सुद्धा अगोदरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये गेल्या वर्षीच्या शब्द मर्यादा होती ती यावेळेस मंडळाने तशा प्रकारची कोणतीही सूचना दिलेली नाही. शब्द मर्यादा या ठिकाणी घातलेली नाही. तर त्या संकल्पना आपल्याला गुणानुसार त्या ठिकाणी स्पष्ट होतील अशा स्वतःच्या भाषेमध्ये आपल्याला सोडवायचे आहेत. प्रश्न क्रमांक 4ब, पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. तर पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा या प्रश्न प्रकारामध्ये प्रत्येकी 3 गुणांची 5 विधाने विचारली जातील. आपल्याला प्रत्येकी 3 गुणांची 5 विधाने विचारली जातील. त्यापैकी कोणतेही 3 विधान सहकारण आपण सोडविणे अपेक्षित आहे. आणि 9 गुणासाठी या ठिकाणी सुद्धा आपल्याला विकल्प आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जे काही विधान दिलेले आहेत 5 विधान असणार आहेत ते सहकारण आपल्याला स्पष्ट करायचे. 5 पैकी 3 करायचे आहेत. आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला जे चांगल्या प्रकारे आपण सोडवू शकतो ते आपण 5 पैकी 3 सोडवायचे आहेत. आणि प्रत्येक सहकारण विधानाला स्पष्टीकरणाला 3 गुण आहेत. म्हणजे 3 प्रश्न सोडायचे. 3 तर 1 9 गुण अशा प्रकारे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रश्न क्रमांक 5, तुमचे मत नोंदवा. तर विद्यार्थ्यांनी स्वतःचे मत या ठिकाणी नोंदवायचे आहे. आणि या प्रश्न प्रकारामध्ये प्रत्येकी 3 गुणांचे 5 प्रश्न आहेत या ठिकाणी विचारले जातील आपल्याला. आणि त्यापैकी कोणतेही 3 प्रश्न सोडविणे आपल्याला अपेक्षित आहे. म्हणजेच या ठिकाणी सुद्धा 5 प्रश्न आपल्याला आहेत आणि त्या 5 प्रश्नापैकी 3 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. स्वतःचं मत त्या ठिकाणी त्या प्रश्नाविषयी त्या मुद्द्याविषयी आपल्याला स्वतःच्या भाषेमध्ये लिहायचं आहे. आणि 3 प्रश्न प्रत्येकी 3 गुणासाठी अशा प्रकारे प्रश्न 5वा हा 9 गुणासाठी. आता प्रश्न क्रमांक 4 आणि 5 हे जे आहेत लघुत्तरी आहेत प्रश्न, हे की नाही. आणि त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. हा दीर्घ उत्तरी प्रश्न आहे. या प्रश्न प्रकारामध्ये प्रत्येकी 5 गुणांचे 3 प्रश्न आपल्याला विचारले जातील. त्यापैकी कोणतेही 2 प्रश्न सोडविणे अपेक्षित आहे. हा प्रश्न विद्यार्थ्यांची उपयोजन क्षमता तपासण्यासाठी समाविष्ट करण्यात आलेला आहे. ऐतिहासिक टप्पे स्पष्ट करा. 2 घटकामधील परस्पर संबंध स्पष्ट करा. कारण मीमांसा करा असे प्रश्न असतील. आणि या प्रश्नामध्ये सविस्तर उत्तर लिहिणे आपल्याला अपेक्षित आहे. म्हणजेच प्रश्न 6वा हा दीर्घ उत्तरी आहे. आणि 3 पैकी 2 प्रश्न सोडवायचे आहेत. प्रत्येकी 5 गुणाचे अशा प्रकारे 10 गुण आहेत आपल्याला या प्रश्नाला. त्यानंतर शेवटचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. 11वीला आपल्याला एकूण 9 प्रश्न होते. यावेळेस एकूण आपल्याला 7 प्रश्न करण्यात आले 12वीला. प्रश्न क्रमांक 7, खालील प्रश्नांची दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा. या प्रश्नामध्ये प्रत्येकी 5 गुणांचे 5 प्रश्न विचारले असतील. आणि त्यापैकी कोणतेही 3 प्रश्न सोडविणे अपेक्षित आहे. या प्रश्न प्रकारामध्ये मुद्द्यांना गुण देण्यापेक्षा उत्तराच्या मुद्देसूद मांडणीला विद्यार्थ्यांच्या स्वमताला अधिक महत्त्व देण्यासाठी या प्रश्नाचा समावेश करण्यात आला.
म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला 2 मुद्दे येऊ शकतात, 3 मुद्दे येऊ शकतात, 4 मुद्दे येऊ शकतात, 5ही मुद्दे येऊ शकतात. या ठिकाणी आपल्याला मुद्द्यांना गुण दिलेले नाही, तर विद्यार्थी स्वमतावर अधिक महत्त्व देण्यासाठी आणि गुणापेक्षा उत्तरातील मुद्देसूद मांडणी आपल्याला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी करायचे. दिलेले मुद्दे 3 असतील आणि त्या ठिकाणी तुम्हाला 1-2 मुद्दे एक्स्ट्रा आठवत असतील, लिहिणं अपेक्षित असेल तर त्या ठिकाणी तुम्ही 1-2 मुद्दे एक्स्ट्रा सुद्धा आपण लिहू शकतो. अशा प्रकारे खालील प्रश्नाशी दिलेल्या मुद्द्याच्या आधारे सविस्तर उत्तर लिहा. 5 पैकी कोणते 3. प्रत्येक प्रश्नाला 5 गुण आहेत आणि 3 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. 5-3-15. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपणास यावर्षी त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे विषय इतिहास इयत्ता 12वी कृतीपत्रिका आराखडा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी समजला असेल. त्या ठिकाणी आपण सर्व विद्यार्थ्यांनी स्क्रीनशॉट त्या ठिकाणी काढून घ्यायचा आहे.